आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक 79 सुर्वेनगर परिसरातील नंदनवन पार्क इथल्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण कामासाठी 15 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय। या कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत स्थानिक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी संतोष सणगर, यशवंत शिंदे, सुनील वर्मा, एस.वाय. पाटील, सूर्यकांत पाटील, अभिजित खतकर, सचिन ठाकूर, कुमार पाटील, एन.आर. कांबळे, व्ही. आंबोळे, विलास बारड, शोभा कानडे, अनिता हंसनाळे, सारिका वरुटे, सावित्री देसाई, अनिता नेटके, वैशाली कोटकर, वैशाली सणगर यांच्यासह नागरिक उपस्थित होते। यानंतर माझगावकर कॉलनी ते नाईकनवरे कॉलनी या 8,21,000 रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील आणि यशोवर्धन मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सुवर्णा नलवडे, मोहन भोसले, विलास पाटील, पुष्पक तिकोडे, लखन चव्हाण, अनिल पठाडे, निळकंठ कांबळे, प्रकाश पाटील, वंदना मेथे, सागर खाडे, अनिल पठाडे, उत्तम डोंगळे, सागर पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते। बापूरामनगर इथल्या गल्ली क्रमांक 16 इथल्या 8,42,000च्या निधीतून मंजूर केलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी यशोवर्धन मंडलिक, यशवंत शिंदे, भीमराव देसाई, अजित पाटील, जी चव्हाण, लक्ष्मण वाघमारे, स्नेहा चव्हाण, श्रीमंता पाटील, ज्योती जाधव, रुपाली कांबळे, वर्षा देसाई, राजश्री भिवटे, शैलजा पाटील, दीपाली जाधव, स्नेहल पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते। आमदार पाटील यांच्या विकास निधीतून शिवप्रभूनगर इथल्या दत्त मंदिराजवळ योगा सेंटर उभारण्यासाठी 15 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय। या सेंटरच्या कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील आणि यशोवर्धन मंडलिक यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाला डॉक्टर अजित राजगिरे, अभिजित खतकर, युडी कुलकर्णी, अमोल गाडे, प्राजक्ता गवस, शैलेश डोंगरसाने, विवेक माने, मारुती पाटील, एम.जी. पाटील, पी.आर. पाटील, प्रमोद तळेकर, निखिल राऊत, धनंजय चित्रूक, संतोष पाटील, सदानंद जाधव, सुहास कुलकर्णी, अश्विनी राजिगरे, संध्या कुलकर्णी, विदुला राजिगरे, रुपाली चित्रूक, उर्मिला पाटील, विजया लोंढे, प्राजक्ता राऊत, अश्विनी तळेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते। दादू चौगले नगर ते जीवबा नाना जाधव पार्क इथल्या राजगड चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी 15 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय। या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील आणि यशोवर्धन मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आला। इथल्या प्रलंबित कामांसाठी लवकरच महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन विकास कामं पूर्ण केली जातील असं आमदार पाटील यांनी सांगितलं। यावेळी अंकुश रानमाळे, पी.आर. फराकटे आणि संजय सुतार, जीवनकुमार कांबळे, अशोक वाघमारे, दिनेश पाटील, प्रसाद पाटील, घनश्याम शिंदे, सर्वेश सुतार, प्रथमेश घाटगे, अनिकेत माने, फिरोज शेख, रघुनाथ राऊत, रेखा पाटील, शीतल शिंदे, राजश्री घाटगे, स्मिता सुतार, सुधा जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते। यावेळी सेवानिवृत्त सुभेदार सुरेश पाटील यांचा आमदार पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। या परिसरातील हस्तिनापूर नगरी इथल्या रस्त्याच्या कामासाठी 13,40,000चा निधी मंजूर करण्यात आलाय। या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील, यशोवर्धन मंडलिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत 700 कोटींची विकास कामं पूर्ण केली आहेत। मतदारसंघातील रस्ते, गटर्स, पाणी, वीज अशी काही प्रलंबित राहिलेली सर्व विकास कामं लवकरच मार्गी लावली जातील अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली। यावेळी हस्तिनापूर नगरी कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आर.टी. पाटील, अप्पासाहेब राजमाने, शिवाजी पाटील, दत्तात्रय यादव, शिवाजी सोनाळकर, दीपक हुजरे, शिवाजी भोसले, राजू नाचणेकर, रणजित कदम, एकनाथ पाटील, बळीराम चिबुलकर, सदाशिव मगदूम, रंगराव पाटील, सतीश आखनूरकर, विजय आजगेकर, संगीता यादव, निर्मला पाटील, विद्या पाटील, अमृता हुजरे, सुजाता पाटील, अनिता नाचणेकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते।